नालासोपाऱ्यातील 41 इमारतींचा प्रश्न आज चिघळला आहे। मी आता नालासोपारा विजयलक्ष्मी नगर मधील 1 नंबरच्या या ठिकाणी आपल्याला दाखवतो। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक जमा झालेले आहेत आणि ही जी कारवाई गेले सतत 10 दिवस ही सुरू आहे आणि आज हा लोकांचा उद्रेक पाहायला मिळतो। या ठिकाणी सर्व पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। दंगल नियंत्रण पथक आलेलं आहे। अग्निशमन दलाच्या 2 गाड्या सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत। लोकांचा मोठ्या प्रमाणात जमाव आहे। लोकांचं म्हणणं असं आहे, ज्यावेळी आमच्या ह्या इमारती बांधत होत्या तेव्हा प्रशासन झोपलं होतं का? त्यावेळी त्या जे कोणी बिल्डर होते आणि त्यात तत्कालीन अधिकारी होते त्यांच्यावर कारवाई का नाही केली? इतक्या वर्षानंतरच तुम्हाला आता अनधिकृत असल्याचं आताच कळालंय का? कारण या घटनेला जेवढे नागरिक जबाबदार असतील तेवढेच जबाबदार हे येथील प्रशासन सुद्धा आहे। त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे। तत्कालीन जे अधिकारी असतील, नगरसेवक असतील, त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली पाहिजे असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे। लोक मात्र पोलीस प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे की या ठिकाणी जमावबंदीचा आदेश जारी केलेला आहे, तुम्ही आदेशाचं पालन करा असं सांगितलं गेलेलं आहे। परंतु आपण या ठिकाणी जर पाहिलं तर लोक काही आता ऐकण्याच्या मनस्थितीत नाही, कारण त्यांचा भावनांचा कडेलोट झालेला आहे। एकतर आम्हाला घराच्या बदली घर द्या आणि नंतर आमच्या या ठिकाणचे जे बिल्डर आहेत त्या बिल्डराच्या विरोधात लोकांनी तक्रारी सुद्धा केल्या आहेत, परंतु त्या तक्रारींना केराटची टोपली पोलिसांकडून दाखवण्यात आलेली आहे। कोणतीही कारवाई केली त्यांची जी मालमत्ता आहे ती जप्त करा आणि येथील सर्व रहिवाशांना त्यांची घरं परत मिळवून द्या असं आवाहन येथील नागरिक करत आहेत। विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, नालासोपारा।